चिंता सांगे नारद मातेला करू नको चिंता सांगे नारद मातेला 33 कोटी देव विनविती आदिशक्तीला नारदाची स्वारी चालली कैलासाला नारदाची स्वारी चालली कैलासाला माझ्या बाळाची 5वी आणि पारसा करायला हवं. हो, माझ्या बाळाचं नामकरण विधी तर करायला हवं ना. माझं बाळ हो, नामकरण विधी हो, नामकरण विधी आणि हे काय बाकी सर्व काही कुठे गेलं. बघा माझं बाळ बघा ना संपवलं. रसिक मंडळी, काही महिला या वाडीतील या नामकरणासाठी या सुद्धा या सोहळ्यात सामील होत आहे. शिवनंदना साजिरे गोजिरे रूप दिसे अंजना स्वर्णमा पावना बाळा शिवनंदना पतित पावना बाळा शिवनंदना साजरे गोजिरे रूप दिसे अंजना स्वर्णमात्याचा मेघा लीला पाळला नाव ठेवीन मी त्याचे गौरीनंदना पतित पावना बाळा शिवनंदना पतित पावना बाळा शिवनंदना. हो बा, हो, मी तुला जन्म दिला. तू माझं बाळ, माझा गणेश, महागणेशाचा अवतारच तू. माते, मी महागणेश नाही, मी गणेश, गौरीपुत्र गणेश. माते, मला पुत्र म्हणून हाक मार ना. माझा गणेश, माझा पुत्र गणेश, माझा गणेश.
माते पूर्ण झालं आणि तुझा जन्म झाला, पण त्याची पूर्तता करण्यासाठी मला स्नानगृहामध्ये स्नान करण्यासाठी जायचं आहे. तेव्हा बाळ माझं एक काम आहे. ते तू करशील ना? हो माते. बरोबर. तर मी काय सांगते ते मी लक्ष देऊ नये. हे बघ, या महालाबाहेरील प्राणी मनुष्य आत येऊन किंवा आतील मनुष्य बाहेर जाऊन राहिलं लक्ष. राखणचा काही प्रगती करणार आहे का? बाळ, हे बघ, असं काही नाही आहे, पण खूप महत्वाचं आहे एवढं नक्की. माते, कोणते कारण महत्वाचे सांग ना माते. हे बघ, या पृथ्वीच्या कल्याणासाठी ते महत्वाचे आहे. बर, ह्या ग्रंथामुळे गजश्रेष्ठ, गणनायक, गणेश्वर या नावाने ओळखला जातो. पण बाळ, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. जो कुणी तुझी आज्ञा मान्य करणार नाही त्याच्यावर याने प्रहार करायला जरा सुद्धा संकोच करू नको. आणि हो, जो तुझी आज्ञा मान्य करेल त्याला तुझा कृपाशीर्वाद दाखवायला जरा सुद्धा मागे करू नकोस. राहील ना लक्ष? हो माते, तुझ्या आज्ञेचे पालन करीन. निश्चित राहा. 12 वर्षानंतर पार्वतीची भेट होणार. पार्वतीने पाहतात तिच्या मनात किती आनंद झाला असेल हे तिलाच ठाऊक. चला तर मग महालाच्या द्वाराला लष्कार करूया. आंबा, वेळण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या मातीची आज्ञा आहे, तुम्ही आत प्रवेश करू शकत नाही. बालका, तू कोण आहे आणि मला या रंग महालामध्ये प्रवेश करण्यासाठी का बरं अडवत आहेस तू? मी गौरीपुत्र गणेश. हे कसं शक्य आहे? मी तर या पुत्र पाहिला नाही आणि म्हणे मातेचा पुत्र. हे बालका, तू माझ्या मार्गातून बाजूला हो. नाहीतर काय? मातेने सांगितले आहे रक्षण कर आणि तुम्ही म्हणता बाजूला हो. हे कसं शक्य आहे? महादेव, माझ्या मातीची आज्ञा आहे आणि हे माझे तुम्हाला वचन आहे. महादेव, मला जर का तुम्हाला अडवायचे होते तर मी इथे उभा कशासाठी राहिलो असतो? मूर्ख बालका, तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही. हे संपूर्ण कैलास पर्वत माझे आहे. मी केव्हाही कोठेही प्रकट करू शकतो. ते जर तू एकटीच बालक आहे तर तू माझ्या मार्गातून बाजूला हो. तुम्ही किती प्रयत्न केला तर मी आज जाऊ देणार नाही. माझ्या मातीची आज्ञा आहे. मूर्ख बालका, तू असा मागे हटणार नाहीस तर तुझा समाचार माझे नंदी आणि शिवकानच घेतील. हो चालेल, सेना पाठ त्याला जाऊन चालूया. मुकटाने जा. हे जे काही डोक्यावर दिसते ना, एका दंडाने मोडेल. तू निघून जा. लोकांनी एकदम आक्रमण करूया. असा ऐकायचा नाही. टाकूया शिवगणाचा ऐका. ते करावंच लागेल. म्हणे कैलासपती महादेव, माझ्या मातीची शक्ती काय आहे तुम्हाला ठाऊक नाही. माझ्या मातीची आज्ञा हीच माझी खरी शक्ती आहे. तुमचा हट्ट सोडा आणि या मार्गाने परत जा. बालका, तुला असं काही सांगत आहे. माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही तर तुला माझ्याशी युद्ध करावंच लागेल. काही हरकत नाही. ठीक आहे.
वारीच्या विरुद्ध दिशेला असेल अशा बालकाचे शीर तुमच्या या सुदर्शन चक्राने उडवून आणा आणि ते शीर आपण त्या बालकाच्या फडावर ठेवून त्याला पुनर्जीवित करूया. एवढे सहकार्य करावया. जय शंभू महादेव, आपण शीघ्र गोपी आहात, परंतु या विश्वाची नाश व संवाद देवता आपणच आहात. त्यामुळे तो बाळ जीवित करणं अनिवार्य आहे. त्यासाठी मी अरण्याच्या दिशेने प्रस्थान करत आहे. शंभू महादेवाने सांगितल्याप्रमाणे आपण या गजासुराच्या बाळाचे शीर आपल्या सुदर्शन चक्राने शीरछेद केला आणि हेच शीर आपण घेऊन गेलं पाहिजे. चला तर मग हे शीर त्या बालकाच्या घडावर ठेवून आपण त्याला पुनर्जीवित करूया. चला तर मग पार्वतीच्या महाला करूया. जशी आज्ञा शंभू महादेव. पार्वती, पार्वती, बाळ हे पहा तुझे बाळ आम्ही पुनर्जीवित केलं आहे. माझं बाळ होय पार्वती, हे पहा. खरंच स्वामी, माझं बाळ, माझं बाळ. नाही, नाही, नाही. हे माझं बाळ नाही स्वामी. स्वामी हा काय प्रकार आहे? पार्वती, हे तुमच्या प्राणाचं तोंड लावले. हे तुझं बाळ आहे. आपली सोड. नाही, नाही. हा माझा पुत्र असू शकत नाही स्वामी. हा माझा पुत्र असू शकत नाही स्वामी. हे माझं बाळ नाही. मागे शोक आवाज. कारण माता पार्वतीचा शोक आणि तिचा जर क्रोधाग्नी भडकला असता तर सारी सृष्टीचा नाश आणि गजानन म्हणून संबोधला जाईल. आणि त्या बाळाची म्हणजे या गजाननाची आद्यपूजेचा मान या गजाननाला मिळेल. पार्वती, आपण याचे नामकरण करूया. याचे नाव गजानन असे ठेवूया. जो कोणी शुभ कार्याच्या वेळी या गणेशाचे पूजन करेल त्याचे कार्य सिद्धीच जाईल आणि जो कोणी शुभ कार्याच्या वेळी या गजाननाचे पूजन काढणार नाही त्याचे कार्य कधी सिद्धीच जाणार नाही. हा तर तुझाच बाळ आहे. माझं बाळ. हे बाळ पार्वतीने बनविला शंकराने तो वंदला. भीत जीव गेला. हो, हो, हो. गजमुखीत जीव गेला. हो, हो, हो. कलाकुलांचा श्रीपती तो देव दिलनाथा. देव दिलनाथा. तू देव दिलनाथा. सप्तसुरांचा जाणकार तो करता करविता. करता करविता.
तू करता करतीचा तू करता गर्दीचा तू करता गर्दीचा कार्याला मान तुला तुले वाहत जळाला ये भक्ताच्या रक्षणाला दूर करी तू संकटाला गणमुखीच जीव गेला गणमुखीच जीव गेला हीरा तारा चांगला मिळाली हीरा तारा चांगला मिळाली ज्ञान भागली हीरा गाला गाई माझ्या जागली कोकिळ वैसे कोकिळ मध्ये आगली कोकिळ वैसे कोकिळ यशोदेचा कोकिळेचे कोकिळ यशोदेचा कणी गोधलोणी नाचलं परवीसी गेवणी नाना परी कोड्यातली नाना परी कोड्यातली तुझ्या जगली रवी राजा आला गाडी माझ्या जागली रवी राजा आला गाडी माझ्या जागली मिळाले आभाळ रामाच्या घरी उजळून आले आभाळ रामाच्या घरी अगं गाव जागवित आली वासुदेवाची आल्याल्या बायका डोंगराचा खेळ पहायला आल्याल्या बायका घेऊन 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 बायका डोंगराचा खेळ पहायला आल्याल्या प्रबळ इच्छा शक्ती ध्येय सामर्थ्य आदी गुणांचे समुच्चयाने सजीव घेऊन स्वबळावर स्वसामर्थ्यावर स्वतःच राज्य प्रस्थापित करणारा एक वेळ पराक्रमी भाईला घडविले स्वबळावर स्वकर्तृत्वावर परंतु नियतीस ते मान्य नाही आजही ती कन्नड भेटे आकाशवाणी या मधुरेश्वराच्या कर्णपटावर अभिमान खाते. अभिमान माझी किंवा भावाची लाडकी बहीण देवकी लग्न राजा वसुदेवाची छाटावर हात लावून दिलं. मनाला खंत एकच लग्नाची वरात जात असता एक आकाशवाणी माझा अंतर या मधुरेश्वराच्या अंतर देवकीचा आत्मा बसले. त्याच वेळी तळपळच्या हस्ताने भेटले. क्षणाचाही विलंब नाही. तात्काळ देवकी वसुदेवाची रवानगी या मधुरा नगरीचा चेर बंद खाण्या. देवकीची सावळ
माझी बहीण देवकी, देवकीची सहा बाळं याच श्रीमंताचा प्राण केले. पुन्हा एकदा तोच खेळ, सारखो पुन्हा एकदा आकाशवाणी. मथुरा नरेश सावध हो. देवकीचा 8वा पद्य त्या कोकणात सुखाने बांधतय. एवढा कडकोट बंदोबस्त असता देवकीचा 8वा पद्य कोकणात गेलाच कसा. त्या काळाचा काळ हा कंस होणार. या गोकुळच्या काट्या या चरणाशी आणणार. काय तर म्हणे काळाचा काळ गोकुळच्या काट्या आता तुझा काळ. छान दिसते. खरंच 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 का ना? हो आलोच आम्ही. ए गाना लबाड माझी राडी कोणी करू नकोस हा. तू चला देशाला वेगळे नको का चंद्रा. हे बघ काना, तू माझं दही दूध तोडलंच आहेस आणि माझा व्यापार पण आज थांबवलाच आहेस. नको का चंद्रा. आज खाणार तुला मी. नको नको चल. चंद्रा नको ग. नाही नाही गाना. चंद्रा नको. नाही 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 आज देशाला वेगळे ठेवणार तुला मी. चंद्रा नको. ए गाना ऐकलंस की नाही? चल लवकर. चल. चल लवकर. नको का चंद्रा. चल बोले ना जरा. ए तुला खबर नाही. आज खेळणार नाही यशोदा माईकडे. बघावी तेव्हा लाडी कुठली लाडी करून तुला खूप लाड केले तुझे. बघ आज सगळं तू चल. अरे चल. नाही आज अगं यशोदे. हा अगं होतेस कुठे? इथे. अगं हा किती मारते का तुला? का काय घोडं पडलीस की काय? पडलीस? हा आज सांगते तू पडलीस. काय झालं काय? काय झालं काय नाही झालं हे विचार. का गं? गांधी चिडली? हा. काय चिडली नाही सांग. आज मी व्यापाराला निघाले. दही दूध घेऊन निघाले. जरा थकली म्हणून बसली जरा. आणि बसले विश्रांती थोडी खाली घेतली. थोड्या वेळ बघते तर माझं पाठ रिकामी. मग मी काय करू? ऐक जरा पुढे. बघते तर तुझा कान्हा गुणाचा आहे. जास्त पण एवढी लाड करू नको हं. त्यानेच माझं दही चोरलंय. हो का? हो. आणि त्याला आज पकडले पण मी. हो का? हा. काय करू माझा? आता? काय? अहो तुझा काना पकडले मी. हो का? अगं दही दूध चोरतो आणि त्याला पकडलं तुझ्या समोर आणलाय. हा बघ तुझा काना आहे. नाही ते तू भलते सत्य आरोप करू नको हं. माझं काम तसं नाही केलं. आहे का?
ऐक माझं, तुझा काना कुठला मला दिसत नाहीये. अगं बाई, आमचं काना आहे का? बस थांब, हा. तू माझ्या कानाला हाक मारते. अहो, कानाच्या समोर तू कोणाला